कारण आईचं त्याला ते जपता आलं पाहिजे. तुम्ही बघा, आई ही खूप मोठं महाकाव्य आहे. प्रत्येक जणासाठी एक वेगळी वेगळी आई असू शकते. प्रत्येक जणासाठी एक साधं उदाहरण बघा, तुम्हाला हे पुढे सांगतो की आई काय असते. एक छत्रपती संभाजीनगरच्या MIDC मध्ये कंपनीमध्ये कामाला असणार हे कुटुंब. मुलगा आहे घरामध्ये, एक छोटासा 10-12 वर्षाचा. त्यांची बायको 10-12 वर्षापासून ते शहरात असतात, कंपनीत कामाला असतात. मग त्या दिवशी बायको म्हणते नवऱ्याला, अहो रोज तुम्ही काय करतायत, कंपनीत येतात डब्बा घेतात, कंपनीत जातात डब्बा घेतात, येतात वापस. आज काही करा, मला प्रोझोन मॉलला फिरायला जायचं आहे. प्रोझोन मॉल मला बघायचं आहे. बघायचं ना एकदा प्रोझोन मॉल कसा आहे, काय उत्सुकता प्रत्येकाला असते की कसा आहे प्रोझोन मॉल. माझ्या सगळ्या मैत्रिणी फोटो टाकतात, हे करतात, मला आज प्रोझोन मॉल बघायचा आहे. बरं, ते म्हणाले ठीक आहे आपण जाऊ प्रोझोन मॉलला. प्रोझोन मॉलला बघायला गेल्यानंतर मग ते बघायला लागले, कोणी पिझ्झा खायला लागलं, कोणी हे करायला, कोणी ते करायला. बाईची फजिती झाली, लिफ्टवरनं जाऊ कशी, खाली येऊ का पुढं काय, हे सगळं बघत बघत वर गेल्या, खाली घ्या, ह्या दुकानात जायचं नको बाई ते खूप महाग आहे, त्या दुकानात जायचं नको बाई. असं करत करत मुलांना हट्ट धरला, आई मला ना आईस्क्रीम खायची. आईचं काळीज आहे ना, आईला वाटलं चला मी पहिल्यांदा आले, माझं लेकरू पहिल्यांदा आलं, हे मॉल बघून हरकलं विचार, त्याला काहीतरी. ती म्हणे जा पण लवकर ये. मुलगा गेला, आई शॉपिंग मध्ये मग्न, दोघेही मस्त मग्न, सेल्फी काढतायत, फोटो काढतायत, सगळं बघायला लागले की काय. गाव सोडून बऱ्याच दिवसानंतर कामाला गेले आणि मग 1 तास झाला, आईला वाटलं पोरग का आलं नाही आपलं. 1 तास झाला, आईला वाटलं आपलं पोरग का नाही आलं. मग शोधाशोध सुरू झाली. 1.5 तास झाला, 2 तास झाले. मग आईला जरा कुठंतरी वाटायला लागलं की अरे पोरग हरवलंय बरं का आपलं. म्हणून मग त्या शोधाशोध करायला वॉचमॅनला म्हणाला, अहो तुम्ही ते पोरग पाहिलं का हो, फक्त 5-7 वर्षाचा आहे, त्याच्या अंगावरती लाल टी-शर्ट आहे, तुम्ही पाहिलं का, तुम्ही पाहिलं का. ह्याला त्याला शोधायला लागले. सगळे माणसं म्हणायला लागले अरे काय झालंय, कुठे हरवला. वॉचमॅन म्हणाला अहो मी बघते. आहोत ती म्हणाली तुम्ही वेडे झाले का, माझा मुलगा हरवलाय, मुलगा हरवला. आईच्या डोक्यात एक शंका खुलली की शहरात माणसं पोराला पळवतात. तिला असं वाटलं आपण काय करू, पटकन चला मॉल सोडून द्या, पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. पटकन पोलीस स्टेशन गाठलं पाहिजे. पोलीस स्टेशन मध्ये गेल्या आणि सांगायला लागली, मोठमोठ्यानं रडायला लागली, अहो आम्ही इथं कामाला हो, आम्ही कधी गेलो नाही मॉलमध्ये, पण आज गेलो आणि आमचा मुलगा हरवलाय आणि असं असं तुम्ही पटकन फोटो टाका व्हॉट्सअपला, सांगा इथे इथे गेलाय, तिथे गेला, हरवलाय हो. बाजूला हे सगळं बघत होती. आईचा एकदम आकांत चालला. नवऱ्याला म्हणते अहो तुम्हाला काही समजत कसं नाही, मठ्ठ सारखे उभा आहेत तुम्ही, काहीतरी लावा ना फोन कोणाला तरी, बघा ना. आई रडायला लागली, हंबरडा फोडायला लागली. कोपऱ्यात बसलेली पाहिली त्याला ती सगळे, अगदी त्या पोलीस स्टेशन मधले सगळे PI वगैरे सगळे बघायला लागले की ही माऊली का रडायली. अहो हरवला नाही, थांबा थांबा, अहो तुम्ही वेडे का. आई विसरली भान की हा PI आहे, पोलीस स्टेशन सगळ्याच्या अंडरमध्ये. अहो तुम्ही मला सांगू नका, माझा मुलगा मला पाहिजे. कोपऱ्यात उभा असणारा बाप काहीच करत नव्हता, फक्त खिन्नपणे बघत होता. आणि मग तिला पाणी दिलं प्यायला त्या माऊलीला आणि अर्ध्या तासानं 2 लेडीज कॉन्स्टेबल त्या मुलाला घेऊन आल्या. जसा मुलगा पाहिला आईनं, जसा मुलगा पळत पळत आला, तुम्ही मावल्या तुम्ही कल्पना करू शकता की काय भाव असेल. पळत मुलगा आला तसा आईने त्याचा पापा घेतला नाही. पहिले त्याच्या कानामागं 3-4 जोर जोरात वाजवल्या आणि नंतर पटापटा मुके घ्यायला लागली ती माऊली, गोड मुके घ्यायला लागली. नंतर जवळ घेतलं, हंबरडा फोडला, रडायला लागली की कुठं होता, किती शोधलं, काय केलं. आधी मारणारी माऊली, नंतर ती हंबरडा फोडला. आणि सगळं कोपऱ्यातून कोण बघत होता, तर हा जो बाप होता तो बाप बघत होता. बापाच्या डोळ्यात पाणी आलं की अरे आपलं पोरग हरवलं होतं, सापडलंय. माय किती रडत होती त्या बिचाऱ्याची. ते म्हणाला चला शिडको बस स्टँडला चला, पटकन लवकर चला. बायको म्हणाले अहो तुम्ही डोक्यावर पडलात का, तुम्हाला अक्कल वगैरे आहे का, मला आता कुठंच फिरायला जायचं नाही, आपण सरळ रूमवर चला. आणि तुम्ही हे शिडको बस स्टँडला मला कशाला घेऊन आला, काय आहे गाड्यामध्ये. तो बाप म्हणणारा माणूस फक्त तिच्याकडे पाहत राहिला. म्हणाला वेडे, तुझं पोरग 2 ते 3 तासापासून तुझ्यापासून दुरावलं, तर तुझ्या डोळ्याचे पाणी थांबणार, डोळ्याचे अश्रू थांबणार, मोठमोठ्याने हंबरडा फोडायला लागली, रडायला लागली. मग विचार कर, इथं या शहरात गेल्या 8 वर्षापासून मी आलोय आणि माझी माय गावाकडे तशीच आहे, ना दिवाळी ना दसरा ना कुठला सण, ती माझी वाट बघत असेल, तिची काय अवस्था झाली असेल. मावल्यांनो सांगायचं म्हणजे काय की बघा,
ती माऊली आहे, ही माऊली आहे. बरोबर आहे का नाही? विचारातली तफावत आपल्याला समजता आली पाहिजेत, समजलं पाहिजेत का नाही, की आईचं प्रेम, आईचं काळीज काय असतं, आईचा जिव्हाळा काय असतो. प्रत्येक ठिकाणी मला सांगायला असं वाटतं, आईचं हे खूप आहे हो. आई म्हणजे सागरासारखं आहे, उपमा देऊ शकत नाही. आईला आपण सागराची उपमा दिली